नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांची धडक मोहीम सुरूच आहे. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छता आढळल्यानंतर 2 हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले, तर एक रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी अचानक तपासणी केली. स्वयंपाकघरातील स्वच्छतेची स्थिती, अन्न साठवण्याची पद्धत, कर्मचाऱ्याची स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पालन याची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी नियमाचे गंभीर उल्लंघन आढळल्याने सांगितले जात आहे. त्यानंतर संबंधित स्थापनांवर तातडीने कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जनतेच्या आरोग्याशी कोणालाही खेळू दिलं जाणार नाही. अन्न व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडल्यावर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या कारवाईनंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांनी आपल्या स्थापनांमध्ये स्वच्छतेवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांनी बाहेर जेवताना स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि चांगल्या हॉटेलची निवड करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता किंवा अन्न सुरक्षेचे उल्लंघन आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईबद्दल तुमचे मत काय? अशा कारवाई संपूर्ण महाराष्ट्रात अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला हव्यात का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या बातम्यांना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.